1 वाटी हिरवे मूग मी रात्री भिजत घातले होते. सकाळी त्यातलं पाणी निथळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात घेतले. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, जिरे घेतलं, हळदी पावडर घेतली आणि धने पावडर घेतली. सगळं पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घेतलं. अशाच प्रकारे राहिलेले मूग देखील वाटून घ्यायचे. आता यात 3 मोठे चमचेभर आपल्याला तांदळाचं पीठ हळूहळू करून घालायचं आहे. कमी जास्त पीठ होऊ शकतं. मी इथं 3च चमचे घेतलेलं आहे. व्यवस्थितपणे घालायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा, पाणी घालायचं, एकसारखं वाटण बनवून घ्यायचं. ह्या हिरव्या मुगाचे तुम्ही आप्पे देखील करू शकता आणि डोसे देखील घालू शकता. तर इथे मी आप्पे बनवणार आहे. तर इथं आप्याचं पात्र गॅसवर ठेवलं, त्याला तेल लावून घेतलं. आता त्याच्यामध्ये हे आप्याचं बॅटर आहे ते घालून घेते. दोन्ही साईडनी व्यवस्थितपणे खमंग पद्धतीने हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थोडं थोडं तेल दोन्ही साईडनी घालायचं भाजते वेळेस, म्हणजे जेणेकरून आप्पे आपल्या आतमध्ये कच्चे राहणार नाहीत. रेसिपी माझी आवडली असेल आप्याची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये देखील नक्की कळवा.